नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी जे नवीन नवीन यूट्यूबर झालेले आहेत किंवा ज्यांनी नवीन यूट्यूब चॅनल काढलेलं आहे। बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस आपण नवीन यूट्यूब चॅनल काढतो ना, त्यावेळेस आपण खूप कन्फ्यूज झालेला असतो। नेमकं आपल्याला चॅनलवर काम करायचं काय आहे किंवा आपण चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ कसे बनवावेत, किती असावेत आणि कसे टाकावेत किंवा आपलं चॅनल मॉनिटाईज कधी होईल। आपण चॅनलवर एवढे व्हिडिओ टाकतो तरी आपल्या चॅनलला व्ह्यू येत असं नाहीत। हे सगळे प्रश्न ना नवीन यूट्यूबरच्या मनात खूप असतात, कारण मीही त्याच गोष्टीतून गेलेले आहे। ज्यावेळेस माझं नवीन यूट्यूब चॅनल होतं त्यावेळेस माझेही काही असेच प्रश्न असायचे आणि नेमकं यूट्यूबवर काम कसं करावं जेणेकरून आपले यूट्यूबवर सबस्क्राईब वाढतील, आपल्या आपण जे व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओवर व्ह्यू येतील, ते कसे येतील, याच गोष्टी मला खूप या गोष्टीचा विचार करायचे आणि असेच मीही वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे। पण आतापर्यंत माझे चॅनलवर चांगले 20,000 सबस्क्राईब होत आलेले आहेत आणि या सबस्क्राईब बेसवर मला हे सबस्क्राईब वाढवण्यासाठी मी काय काय केलं, काय काय चॅनलवर कसं काम केलं आणि कोणत्या पद्धतीने सबस्क्राईब वाढले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे आणि तुमचं चॅनल ग्रोथ करायलाही तुम्हाला नक्कीच मदत होईल। आता मेन म्हणजे काय, जे नवीन यूट्यूबर असतील ना, तर त्या नवीन यूट्यूबरला मला सगळ्यात अगोदर ही गोष्ट सांगायची आहे की तुम्ही ज्यावेळेस यूट्यूबवर येताना त्यावेळेस तुमचा मोटिव्ह फिक्स करून या। तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ नेमके कसे टाकायचे आहेत, लॉंग टाकायचे आहेत का शॉर्ट टाकायचे आहेत, आणि दोन्ही लॉंग शॉर्ट टाकायचे आहेत हे फिक्स असायला हवं। आणि तुम्हाला कंटेंट कोणता टाकायचा आहे, तुम्हाला कुकिंग करायची आहे का, कॉमेडी करायची आहे का, गाण्यावर करायचे आहेत का, ब्लॉग करायचे आहेत का, आणखीन वेगळं काही करायचं आहे। आणि ह्याच्यापेक्षा जर तुम्ही वेगळं काही करत असताना तुम्हाला वेगळ्या ॲक्टिव्हिटी येत असतील ना, त्या ॲक्टिव्हिटी जर तुम्ही यूट्यूबवर घेऊन आलात ना, खरंच यूट्यूब एवढ्या 3 कंटेंटपेक्षा आणखीन दुसरं वेगळं काही असेल ना, त्या नवीन ॲक्टिव्हिटीला खरंच पटकन ग्रोथ देतं आणि चॅनल परत खरंच खूप जास्त पटकन तुमचं पुढं घेऊन जाण्यात खूप यूट्यूब मदत करतं। कारण आता सध्याला बरेच जण कॉमेडी करतात, ब्लॉग करतात, कुकिंग करतात आणि मिनिमम असेच सर्वांचे चॅनल आहेत। पण त्या चॅनलपैकी तुम्ही जर आणखीन काही वेगळं करू शकत असताना, तुमच्यात काहीतरी वेगळी क्वालिटी असेल ना, तर 100% तुम्ही प्रयत्न करा की तो कंटेंट यूट्यूबवर आणायचा। कारण काही थोडं वेगळं असलं ना, तर यूट्यूब त्या व्हिडिओला खरंच पटकन पुढं देतो आणि ग्रोथ देतो। कारण मीही पाहिलं आहे, यूट्यूबवर दररोजचे जर व्हिडिओपेक्षा थोडं वेगळं काही जर तुम्ही कंटेंट यूट्यूबवर दिलं ना, तर तुमचा 100% व्हिडिओ पुढं पाठवला जातो। जसं की नॉर्मल आपल्या व्हिडिओला दररोज 100 व्ह्यू येत असतील आणि त्यात जर तुम्ही वेगळं नवीन काहीतरी यूट्यूबवर कंटेंट टाकताल, तर ते कंटेंट खरंच यूट्यूब चांगलं 1000-2000 माणसापर्यंत नेतं, त्याला चांगले व्ह्यू येतात। आणि ही गोष्ट मी लॉंग व्हिडिओची बोलत आहे बरं का, की लॉंग व्हिडिओमध्ये सेम आपण कंटेंट जर टाकले ना, तर ते कंटेंट पटकन पुढं जात नाहीत आणि थोडं काहीतरी वेगळं केलं ना त्या व्हिडिओमध्ये, तर 100% यूट्यूब तुमचा व्हिडिओ पुढं घेऊन गेल्याशिवाय राहत नाही। तर मेन म्हणजे काय, तर तेच तुम्ही तुमचं कंटेंट फिक्स करून यूट्यूबवर या आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच गोष्टी यूट्यूबवर करा। कारण काय होतं, एक दुसऱ्याचं ज्यावेळेस तुम्ही बघता, एकमेकांचं बघून यूट्यूबवर येताना त्यावेळेस काय होतं की 2 दिवस आपण त्या विषयावर काम करू शकतो आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला कंटाळा आल्याशिवाय राहत नाही। मग तुम्हाला कोणत्या गोष्टीत मनापासून इंटरेस्ट आहे ना, तीच गोष्ट तुम्ही यूट्यूबवर घ्या। आणि आता सध्या तुमचं जर नवीनच चॅनल आहे ना, 100-200 सबस्क्राईब आहेत, त्यात जर तुम्ही तुमचा कंटेंट फिक्स करून यूट्यूबवर आलेला नसताल आणि एकमेकांचं बघूनच काहीतरी तुम्ही यूट्यूबवर करत असाल आणि त्यातून तुमचे व्ह्यू येत नसतील, आणखीन ही वेळ गेलेला नाही। तुम्ही शोध करा की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला स्वतः इंटरेस्ट आहे। ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या गोष्टी करताना तुम्हाला थोडाही कंटाळा येत नाही, तीच गोष्ट तुम्ही यूट्यूबवर घ्या। कारण यूट्यूब काही 1-2 दिवसाची गोष्ट नाही की 2 दिवस काम केलं तिसऱ्या दिवशी राहू द्या कंटाळा आला, हे आयुष्यभर आहे।
कारण आपण हे ज्या शिरलं ना तर 2 दिवसात तुम्हाला सक्सेस भेटणार नाही. त्याला टिकून राहायचंय. जितकं तुम्ही त्याला टिकून आणि जोडून राहता तितकं तुमच्यासाठी चांगले आणि तेवढं तुमच्या चॅनलला ग्रोथ भेटेल. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तीच गोष्ट तुम्ही यूट्यूबवर घेऊन या आणि त्याच गोष्टीवर तुम्ही काम करा. म्हणजे तुम्हाला आळसही येणार नाही, कंटाळा येणार नाही आणि यूट्यूबमध्ये तुमचा म्हणजे व्हिडिओला गॅपही पडणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो ना त्यावेळेस ती गोष्ट जर आपण केली ना तर ती गोष्ट आपण मनापासून करतो आणि मग जी गोष्ट एकमेकांच्या बघण्यावर करतो ना त्यावेळेस आपण कंटिन्यू ते गोष्टी करू शकत नाही, कामही करू शकत नाही. आणि यूट्यूबला जर तुम्ही गॅप देत जाताना तर तुमचं चॅनल ग्रोथ होण्याची, पुढं जाण्याची शक्यता कमी राहते. तर जितकं तुम्ही कंटिन्यू लक्ष देऊन यूट्यूबवर काम कराल ना तितकं यूट्यूब तुमचं चॅनल पुढं नेईल. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तीच गोष्ट तुम्ही यूट्यूबवर घेऊन या. मेन मुद्दा तर हा. आता राहिला शॉर्ट व्हिडिओ. आता तुम्ही सुरुवातीपासूनच ठरवा तुम्हाला चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आहेत का लॉंग व्हिडिओ टाकायचे. दोन्ही टाकायचे असतील तर तुम्हाला फिक्स वेळ ठेवा आणि हप्त्यातून ना एक दिवस फिक्स ठेवा की त्या दिवशी तुम्हाला कंटिन्यू लॉंग व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायचा. सुरुवातीला काय करतो आपण म्हणतो की आपण दररोज व्हिडिओ टाकू शकतो. जर तुमच्याकडे ती कॅपॅसिटी असेल तर तुम्ही करू शकता. पण असं नाही की 8 दिवस तुम्ही दररोज व्हिडिओ टाकला, परत 2 दिवस गॅप टाकला आणि परत टाकला नाही. तसं नाही. तसं ना चॅनलवर खूप चॅनल ना तुमचं चांगलं चाललं असलं तरी त्याच्यावर खराब इफेक्ट होतो. आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण चॅनल करतो ना त्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू लक्ष देऊन काम करायचं असतं. म्हणून तुम्हाला ना लॉंग व्हिडिओ दररोज टाकणं होत नसतील तर चॅनलला गॅप देऊन व्हिडिओ टाका. 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी, पण तो दिवस फिक्स ठेवा. त्या दिवशी तुमचा लॉंग व्हिडिओ गेला पाहिजे म्हणजे गेला पाहिजे. मग यूट्यूबलाही कळतं हा माणूस रेग्युलर यूट्यूबवर आहे म्हणून तो तुमचा कंटेंट पुढं नेण्यास खरंच मदत करतो. आता ती गोष्ट शॉर्ट व्हिडिओची. जर तुमचा पर्सनल शॉर्ट व्हिडिओ तुमचा स्वतःचा कंटेंट असेल, जो कंटेंट शूटिंग करायला मुश्किल आहे म्हणजे मेहनत करून तो कंटेंट बनवायचा आहे, त्यावेळेस तुम्ही दररोज एक जरी शॉर्ट व्हिडिओ टाकला ना तरी खूप चांगलं. आणि त्याच्यापेक्षा जर तुमचा सोपा कंटेंट असेल तर दिवसातून तुम्ही 3 शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता. आता हे झालं स्वतःचा क्रिएट करून कंटेंट टाकणं. आणि कसं आहे आजकाल कॉमेडी व्हिडिओ खूप चालतात यूट्यूबवर. दुसऱ्याचा व्हॉइस ओव्हर घ्यायचा आणि त्याच्यावर व्हिडिओ करायचे. ज्या वेळेस आपण दुसऱ्याचा आवाज घेऊन व्हिडिओ करतो ना त्यावेळेस तुम्ही यूट्यूबवर कमीत कमी 10 शॉर्ट व्हिडिओ ही टाकू शकता. कारण मी स्वतः पर्सनली 10 शॉर्ट व्हिडिओ दररोज यूट्यूबला कंटिन्यू टाकत आहे. कारण दुसऱ्याचा आवाज घेऊन व्हॉइस ओव्हरवर मी माझे शॉर्ट व्हिडिओ बनवत असते. कारण ते शॉर्ट व्हिडिओ बनवणं काही मुश्किल काम नाही, पटकन ते शॉर्ट व्हिडिओ बनवून होते. 10 व्हिडिओ शॉर्ट बनवायचे असले तर मिनिमम तुम्हाला 1 घंटा लागतो. आणि ते 10 व्हिडिओ मी बनवते म्हणजे त्यांचं फिक्स कंटेंट ठेवलं आहे. दररोज मी 10 व्हिडिओ टाकते म्हणजे टाकतेच. आणि 10 व्हिडिओच्या जर वरी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकायला गेलात यूट्यूबवर तर यूट्यूब 11व्या व्हिडिओला व्ह्यू देत नाही. 10 व्हिडिओला मिनिमम पोट भरून व्ह्यू देतो. तुमचे चॅनल कसं आहे त्याच्या हिशोबाने तो तुमच्या चॅनलवर व्हिडिओ देतो. आणि तुमचा जर कंटेंट अवघड असेल, ब्लॉग असेल तर ब्लॉगिंग असेल तर तुम्ही त्याच्यात एखादा शॉर्ट व्हिडिओ दररोज टाकू शकता किंवा 2 टायमाला शक्यतो तुम्हाला शूटिंग होत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि जसं की तुम्ही गाण्यावर व्हिडिओ बनवत असताल तर ते गाण्याचे व्हिडिओ देखील 8-10 शॉर्ट व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर टाकू शकता. आणि जर तुमचा कंटेंट एकदम स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला असले 10-8 व्हिडिओ टाकायची गरज नाही. तुमचा एक शॉर्ट व्हिडिओ पूर्ण 10 व्हिडिओची बराबरी करतो. कारण तो शॉर्ट व्हिडिओमधला कंटेंट खूप चांगला असायला हवा. कंटेंट जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला 10 शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबवर टाकायची गरज लागत नाही. कंटेंट स्ट्रॉंग ठेवा तर एकच शॉर्ट व्हिडिओ तुमच्या 10 शॉर्ट व्हिडिओची बराबरी करतो. आणि रेग्युलर तो शॉर्ट व्हिडिओ चॅनलला गेलाच हवा. कारण ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवर नवीन चॅनल करताना त्यावेळेस कंटिन्यू 3 महिने तर तुम्ही रेग्युलर काम करा. मग 3 महिन्यानंतर थोडंच मागं पुढं झालं तरी चालतं. थोडं जास्त मागं पुढं जर यूट्यूबला केलं ना तुमचं चॅनल मग परत ग्रो व्हायचं बंद होतं. यूट्यूबवर कंटिन्यू काम करायचंच असतं. पण ज्यावेळेस नवीन चॅनल करताना त्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू 3 महिने व्यवस्थित काम करायचं म्हणजे करायचंच. तर तुम्हाला कशी वाटली माहिती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच काहीतरी नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्ते.